तर राजू कम ऑन स्टेज, कलेक्ट द युअर मॅन ऑफ द मॅच. आणि हॅट्रिकसाठी टी शर्ट इथं प्राधान्य केलेले आहे नाना गोंधळे आणि भगवान भोईर. आणि तसेच श्यामदादा पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये गेलेलं आहे. तर राजू पाटील यांना विनंती करतो लवकरात लवकर यायचं. तर तानाजी शेंडे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिला जाईल. तर राजू यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी तानाजी शेंडे साहेब यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते सामनावीर म्हणून ट्रॉफी द्यायची आहे. जबरदस्त अफर्ड आणि 500 रुपयाचं पारितोषिक. तर कपिल भोईर यांना मी विनंती करतोय शीतपेय कुछ ठंडा हो जाए, गर्मी में ठंडी का एहसास, स्प्राइट. तसेच 500 रुपये दिगंबरजी यांच्या शुभ हस्ते जे लावले होते श्यामजी पाटील साहेबांनी हॅट्रिकसाठी. तसेच टी शर्ट हे द्यायचं आहे नाना गोंधळे यांच्याकडून, भगवान भोईर यांच्याकडून हा टी शर्ट बहल केला जाईल हॅट्रिक साठी मॅन ऑफ द मॅच म्हणून. राजू यांनी चांगली कामगिरी केली, आपल्या संघाला एक जबरदस्त बॅटिंग करून आपल्या संघाला सुरक्षित अंतरात ठेवून हा विजय संपादन केला आहे. धन्यवाद राजू पाटील, बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. आता सामना सुरू झालेला आहे, तो म्हणजेच अमर स्पोर्ट कासने आणि मातोश्री चाविंद्र या दरम्यान. अमर स्पोर्ट कासने या संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे आणि मातोश्री चाविंद्र या संघाला फलंदाजीचं आमंत्रित केलेलं आहे. बघूया या 4 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते बघायचं आहे. पहिला षटक जो आहे तो पॉवर प्लेचा षटक आहे, जबरदस्त रंग भरलेला आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय श्याम स्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये सर्व दर्शकांचा, खेळाडूंचा, मान्यवरांचा तसेच यूट्यूबमधून जोडून गेलेले आहे दर्शकांचा मी हार्दिक स्वागत करतोय. मी स्वतः प्रमोद पाटील, माझ्यासोबत मनोज ठाकरे, तसेच माझ्यासोबत ज्यांनी खरोखरच भिवंडी तालुक्यामध्ये छाप सोडलेली आहे, जिनके उंगलियों में जादू और नजरे तेज, तसे अल्पेश गायकवाडजी आमच्यासोबत. तसेच SK एंटरटेनमेंटचे मालक प्रोप्रायटर शंकरजी गुलवी यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. तसेच काव्य भोईर यांनी खरोखर डीजेच्या माध्यमातून सर्व दर्शकांना खुश केलेलं आहे, त्यांचं सुद्धा यांचं हार्दिक स्वागत करतोय. तर जाऊया मित्रांनो या सामन्याकडे. जो सामना सुरू झाला होणार आहे तो म्हणजेच अमर स्पोर्ट कासने आणि मातोश्री चाविंद्र. तो पहिले षटक टाकण्याचा सज्ज होतोय गोलंदाज नाना. पहिला चेंडू वार करतोय, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय स्ट्रेट, कॅमेरामॅनच्या सोबत जातोय आणि अडवण्याचा प्रयत्न इथं केला होता, मात्र चेंडू आर पार सीमा पार येतोय. पहिल्या चेंडू मध्ये चौकार. तर टाइम सेट इथं अल्पेश गायकवाडने केलेला 1:41 टाइम सेट झालेला आहे. तर पहिल्या चेंडूमध्ये वार करतोय चांगलाचा, 4 धावांचा आघाज इथं करतोय. प्रारंभ होतोय 4 धावांचा, खात्यामध्ये जमा होतील सकाराम यांच्या खात्यात जोडले जातील 4 धावा आणि संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील 4 धावा. पुन्हा सज्ज होतोय नाना, पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणार आहे सकाराम. पुन्हा एकदा ब्लास्ट इनफिल्डच्या वरून एक जबरदस्त पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षण 5 लाख करतात, मात्र चेंडू हा शरद जिंकतोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. तर 2 चेंडू मध्ये 2 वार म्हणजे 4-4 म्हणजे 8 धावा इथं जमा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात करून देऊ सकाराम आपल्या टीमसाठी. जबरदस्त हाणामारी
इथं केलेली आहे. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करतोय हा फलंदाज सकाराम. नाना संकटात पडलेला आहे, कशा पद्धतीचा चेंडू टाकू. शपल क्रॉसली यायची लागते आणि विकेट किपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि पहिला ब्लास्ट होतोय, पहिला हादरा बसतोय, पहिला टेम्पोचा टायर पंक्चर इथं होतोय, गडी बाद होतोय तो म्हणजे सकाराम. भावेशजी यांना मी विनंती करतोय की व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर 4 धावा इथं आलेल्या आहेत. 4 धावण्या संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते ती 12. पुन्हा एक जबरदस्त कडाका चेंडू जातोय मंडपाच्या बाजून 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या वाटत संघाची धावसंख्या होत ती 18. पहिल्या षटकातील खेळ इथं प्रारंभ झालेला आहे, सुरुवात झाली आणि वार करण्यात सुरुवात केलेली आहे. चांगली नाना पुन्हा एकदा सज्ज आता सोडून गेलेलं आहे पिचच्या अंदाजानं आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून. नेक्स्ट बॉल जो असणारे फ्री हिट. उघडे डोले बघा नीट, पुढचा चेंडू असणारे फ्री हिट. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, एज लागते, चेंडू जातोय अंपायरच्या बाजूलाच क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 20 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचं खेळ इथं समाप्त झालेलं आहे. सकाराम यांनी 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या आणि सरस यांनी 4 चेंडूमध्ये 11 धावा इथं केलेल्या आहेत. टोटल धावसंख्येवर आपण नजर टाकली ना तर धावसंख्या इथं झालेली आहे ती 1 बाद 20.
नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. 1+1 म्हणजे 2 धावा इथं अर्जित झाले. त्या पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. बघूया या चेंडूमध्ये काय करामत करतो फलंदाज. धाव संख्या झालेल्या आहेत त्या म्हणजेच 22 धावा झालेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुदाम. आडव्या बॅटीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त घेते आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र जबरदस्त चेंडू हाताळला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बघितलं होतं चेंडूच्या वरती आलं होतं मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूचे समजते. तर नेक्स्ट मॅच असणार आहे गावदेवी रांजनोळी आणि गावदेवी वेले. आता जबरदस्त असा चेंडू हाताळला होता आणि फर्निचर बिघडताना दिसतोय. दुसरा विकेटचं पतन. सुदाम बाद झालेले एक सकारम बाद झालेले 2 गडी बाद झालेले आहेत. तर सरस आणि दिलीप बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतात ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो सुभाष. चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारचा इशारा इथं आला नाहीये. टॉट चेंडू निघालेला आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र फुलतो चेंडू तर स्वंग करण्याच्या नादात बॅटेवर येत नाही. चेंडू जातोय पंचांच्या मागून. 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. म्हणजे 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा इथं झालेल्या आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झाल्या आहेत त्या 24. सरस आणि दिलीप बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतात ते पाहायचं आहे. आता मात्र जबरदस्त टोळा दिलेला आहे. उंची जास्त लांबी कमी मात्र आयुष्यमान भवचा इथं आशीर्वाद देताना दिसतोय. क्षेत्ररक्षण झेल सोडतोय. फलंदाजाला जीवनदान मिळतोय. 1 धाव इथं पूर्ण होते आणि 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 25 धावा इथं झालेल्या आहेत. तर 2 षटकांच्या मोबदल्यात नंतर चांगली धावसंख्या इथं मानली जाईल. मात्र ही जी क्रीडा नगरी आहे ती बॅटिंग पिच आहे तर बॅटिंगला जास्त साथ देते. तर बघूया शेवटच्या चेंडू पडल्यानंतर एक पाळीचा खेळ संपल्यानंतर किती धावा जमवत आहेत मातोश्री चाविंद्रचा हा फलंदाज. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला. 2 षटकांचा विचार केल्यानंतर 25 धावा इथं लागलेल्या आहेत. तर गडीचा आपण बघितलं तर सकाराम हा बाद झालेला आहे. त्यानंतर सुदाम हा बाद झालेला आहे. सरस आणि दिलीप मात्र क्रीजवर आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील ते पाहायचं आहे. मित्रांनो जेवणाची सोय इथं झालेली आहे. तर खेळाडूंना जेवण इथं संपादन केलेलं आहे. तर जेवण करून घ्यायचं आहे. जो खेळाडू आहे तर त्यांनी जेवण करून घ्या प्लीज.
तिसरं षटक इथं प्रारंभ होतोय. तिसरं षटक घेऊन येत नाणू. आता मात्र एज लागते विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट होते आणि तिसरा हादरा बसतोय मातोश्री चाविंद्रा या संघाला. अवघ्या 25व्या धाव्यावर नानू यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्याच्या चेंडूमध्ये एक विकेट संपादन करतोय. नवीन फलंदाज जातोय. बघूया हा फलंदाज आपल्या संघासाठी कशा पद्धतीने खेळून काढेल, कशा पद्धतीने आपला संघ पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे ते पाहायचं आहे. तर नेक्स्ट मॅच असणार आहे मित्रांनो गावदेवी रांजनोळी आणि गावदेवी वेले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी त्वरित आमंत्रित करत आहे. नोंद करून घ्या प्लीज. आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडूला भिरकून दिलाय. दोन्ही क्षेत्राच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतात. पायाच्या सहारे क्षेत्ररक्षण केलेला आहे. चला आपल्या पॅनल मध्ये कोणी जेवायचं असेल शाकाहारी त्याने जायचंय प्लीज. तर 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 27. आता मात्र पंच आमच्याकडे वळतात. आपल्या अंदाजामध्ये वाईटच्या इशाऱ्यात करतायत सुनील म्हात्रे साहेब. वाईटचा इशारा येतोय. 1 धावाने भर पडलेले. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 28. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हातला होता आणि दाद मागतायत मात्र पंच कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र सोडून दिलेला आहे टेजच्या अंदाजाने. पुन्हा एकदा एक आपल्या लय मध्ये इशारा करताना पंच सुनील म्हात्रे वाईटचा इशारा येतो. दोन्ही हात समांतर करतायत. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 29. पुन्हा एकदा नाणू. आता मात्र पुन्हा एकदा एक लागते. जबरदस्त अफोर्ड केला होता. दुसऱ्या ट्राय मध्ये प्रयत्न मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र जणाला संपादन करतोय. 1 धाव मात्र इथं मिळते. मात्र पंचांकडे आपण बघितलं ना तर जबरदस्त जर्सी परिधान करताना दिसत आहेत पंच. नवीनच आजच ती जर्सी आहे ती बहाल केलेली आहे. अंपायर म्हणून लिहिलेलं आहे. सरस यांनी प्रदान केलेला आहे. बॅटिंगला जो फलंदाज आहे त्यांनी बहाल केलेली आहे. चांगला चेंडू तर पंच केलेला आहे. चेंडूला भेटकून दिला. एक्स्ट्रा कव्हरचा रिझन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षण येतो. 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करता येत. जर डायरेक्ट हिट जर लागला असता तर पंचांना विचार करावा लागला असता. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 32. 32. लास्ट ऑफ 3 विकेट. हॅलो नानू पुन्हा एकदा सज्ज होते. आता मात्र लेगच्या दिशेकडे रवाना होता. चेंडू आमच्याकडे इशारा करतायत पंच. वाईटचा इशारा येतोय. अजून 1 धाव इथे मिळते मातोश्री चाविंद्रा संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 33. पुन्हा सज्ज होतोय नानू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र जोरात मारल्या चेंडू हवेत आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो आणि झेल प्रदान करतोय आणि अजून 1 हादरा बसतोय मातोश्री चाविंद्रा या संघाला.
तर मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 3 षटकांचा मोबदल्यात धाव संख्या इथं झालेली आहे ती म्हणजेच 33 धावा झालेल्या आहेत. 17 मिनिटं घेतलेले आहेत पंच. शेवटचं षटक असणार आहे बघा. शेवटच्या षटकमध्ये काय हाणामारी होते ते पाहायचं आहे. एका बाजूला मातोश्री चाविंद्र तर दुसऱ्या बाजूला अमर स्पोर्ट कासने हा गोलंदाजी करतात. तर बघूया गोलंदाजीसाठी काशीनाथ आलेला आहे. समोर असणारे फलंदाज राम. बघूया आपला काम तमाम करतायत का. चांगला चेंडू होता, चेंडूला भिरकून दिलाय. बॅक शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. पंचांकडून न जातोय चेंडू. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा बोटा आकाशात आणि अजून एक हादरा बसतोय मातोश्री चाविंद्र या संघाला. तर सज्जन बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. विष्णू जातोय. बघूया विष्णू कशा प्रकारे योगदान देतोय. खरोखरच 34 धावा इथं लागलेत अजूनपर्यंत. बघूया मोठे फटके आता मात्र येतात का नाही ते पाहायचं आहे. राम आहे क्रिसवर आणि विष्णू. आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातो वाईट स्ट्रॉंग ऑनच्या रिजन मध्ये. चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 38. पुन्हा एकदा सज्ज होतोय काशीनाथ. आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडूला भिरकू दिला वाईट स्ट्रॉंगच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करताय. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. आखो में इशारा हो गया और 2 धावा इथं पूर्ण करताना दिसता. इथं दोन्ही फलंदाज काशीनाथ पुन्हा सज्ज होतोय. काशीनाथ पुन्हा सज्ज होते. पुढचा चेंडू टाकण्यात धावसंख्या इथं झालेल्या आहे त्या म्हणजेच 40. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. या 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 42 धावा इथं झालेल्या आहेत. काशीनाथ पुन्हा सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. राम चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होता नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होते. गाडी नंबर 1452 जी गाडी आहे ती बाजूला करायची आहे प्लीज. अँगल चेंज करायचा आहे प्लीज. काशीनाथ पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न करतायत. बीट करतायत फलंदाज आणि बीट करतायत एसटी रक्षक. मात्र एक धाव इथं रोखू शकत नाही. 22चा इशारा येतो पंचांकडून. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 43 धावा इथं झालेल्या आहेत आणि 44 धावांचं आव्हान इथं मातोश्री चाविंद्र या संघानं अमर स्पोर्ट कासने या संघाला ठेवलेला आहे. तर बघूया दुसऱ्या पारीतील जेव्हा खेळ सुरू होईल तेव्हापर्यंत आवाज ऐकूया आपण मनोज ठाकरे यांचा. गोरसेचा एक बुलंद आवाज. ओव्हर टू मनोज ठाकरे.
गावदेव वेले दोन्ही संघाने की आपण टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. एका बाजूला गावदेवी रांजनोली तर दुसऱ्या बाजूला गावदेव वेले. प्लीज विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्व सन्माननीय श्यामजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता सुसज्ज असं टॉस बॉक्स श्याम स्पोर्ट 40+ धामणगाव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रामाजी भोईर साहेब हे सुद्धा आहेत. कटाचा कॉल दिलेला आहे पाहूया त्या उलट आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. थोड्या वेळाने आपल्यापर्यंत पोहोचेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. देऊला सन्मानित केलं जाते. मी विनंती करतोय सन्मान्य दिगंबरजी पाटील साहेबांना की आपण गणेश साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. डीजे गणराजचे प्रोप्रायटर सन्मान्य गणेश पाटील साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठावरती. या प्लेसचं ऑन साइडला खेळून काढलेला आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू मात्र थांबेल का नाही. हा जाईल पहिल्या चेंडूवरती चौकार. सन्मान्य दिगंबर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण केल्याच जाते या ठिकाणी गणेश पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची उद्धार माहिती शॉल त्याचबरोबर आपण पाहतोय ट्रॉफी मोमेंट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. लक्ष 44 धावांचं डबल 4 आणि पहिल्या चेंडूवरती येतोय 4 चौकार. स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केले जाते नानू यांच्या माध्यमातून. या वेळेस बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केली होती. विश्वास कमी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
तसेच सन्माननीय दिनकरजी भोईर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल। या ठिकाणी सन्माननीय संतोषजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण दिनकर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। वेले संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान। या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज होते बोल्ड। संतोषजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण दिनकर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या व्यासपीठावरती आपण पाहू शकता मान्यवरांचा होते यथोचित स्वागत आणि सन्मान। धावसंख्या जर पाहिली तर 4 या अंकावरती पहिल्या चेंडूवरती आलेली, त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाला बोल्डच्या स्वरूपात। 44 धावा धावफलकावरती जमा करायच्या, 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, गडी बाद झाला आणि 4 धावा धावफलकावरती। कुठेतरी एक खराब सुरुवात झाली होती, परंतु लगेच कमबॅक करत असताना जिद्दीचे क्रिकेट दर्शवतोय गुरु आणि एक विकेट प्राप्त करतोय। यावेळेस नवीन फलंदाज भगवान भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र कुठेतरी डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल नारायण आणि भगवान यास। पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात, गुरु टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। पाहूया पुढील चेंडू, यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला होता, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला जातोय, एक धाव कंप्लीट केली जातील, दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय। धाडशी निर्णय, घातक प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने इथे मात्र पाहिलं तर 6 धावा आतापर्यंत जमा केल्या, 4 चेंडूंचा खेळ झालेला, अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील। गुरु पुन्हा एकदा तयार होते। पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी सुभाष नानू आणि काशीनाथ यांची पाहायला मिळाली। या वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पाहू शकता इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे। एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, 7 या अंकावरती धावफलक पोचला गेला आहे। पहिले षटक पॉवर प्लेचं आणि या पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय गुरु नारायण आणि आपण पाहतोय भगवान। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस स्ट्राइक एंडला पाहतोय आपण नारायण सर। अतिशय स्फूर्तीला सुस्तीला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। जेव्हा जेव्हा त्या खेळ केला जातोय त्यावेळेस आपण पाहतोय की पूर्ण संघाला कनेक्टिव्ह कसं राहील याकडे नेहमी लक्ष असतं। या खेळाडूचं आज फलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी करेल हेही पाहण्यासारखं राहील। गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती, अतिशय चांगला चेंडू हाताला जातोय, अजून एक फलंदाज बोलच्या स्वरूपात होतोय बाद। पहिले षटक संपन्न झालं, 7-2 अशी अवस्था अमर स्पोर्ट कासने संघाची आपल्याला पाहायला मिळतं। कमबॅक केलेला आहे, मॅच मध्ये अजून बनून राहिलेला आहे पाहायला मिळतंय। आता मात्र विजयाचं समीकरण 37 धावा हवे आहेत 18 चेंडूंमध्ये। बोल्ट इक्वेशन डबल आपल्याला पाहायला मिळते। 18 चेंडूंमध्ये 37 धावांचं
योगदान द्यावं लागेल या सामन्याला विजय संपादन करायचा असेल तर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं गुरु यांनी गोलंदाजी हाताळली तशीच गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. विश्वास येतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती. हा एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया या हंगामामध्ये खूप चांगलं काम चाविंद्र संघाचा पाहायला मिळतंय, परंतु गटातून बाहेर होताना काय होतंय काय माहिती, सामना हरला जातोय. आज पाहूया ती ताकद तो जोश लावला जाईल का. आतापर्यंत गुड अँड वेल. पाहूया पुढील चेंडू. पहिल्याच चेंडूला आपण पाहतोय दिशा दिलेली आहे कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संजय आपण पाहतोय, परंतु 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत भगवान भोईर. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळीच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजन केल्या जात आहेत. त्यातला एक हा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी चषक. निर्धावची होते सांगता. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय वाडे शॉट. हा चेंडू थांबत नाहीये. बॅटच्या पट्ट्यातून जेव्हा निघाला हा चेंडू तेव्हा मोहर लागली होती षटकाराची. बिगिट षटकार. सहा धावेने स्कोर कार्ड मध्ये आता मात्र बदल पाहायला मिळते. 15 धावा लागल्या गेल्यात धावफलकावरती. या षटकाराने मित्र म्हणून पुन्हा एकदा वापस आलेला पाहायला मिळतोय अमर स्पोर्ट कासने संघ. प्रति षटकामागे जर विचार केला आपण तर 11ची सरासरी आहे. 15 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. यावेळेस लोंगाने लोंगापच्या मध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केला जातोय. अतिशय सेफ फटका मानला जातोय आणि हा चेंडू मात्र थांबणार नाही. हाही चेंडू जातोय सीमा पार. चौकार. पुढील चेंडू. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न ते केला गेला होता, परंतु निर्धावची झाली सांगता. एक हमारे एक तुम्हारे असं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. निर्धावची होते सांगता. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एक षटकार आणि एक चौकार. दुहेरी अंकावरती 1 आणि 2 निर्धावच्या स्वरूपात. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. यावेळेस उडवल्या आपण पाहतो 100 रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं पम्पलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची माग आणि मागणी तसा पुरवठा. 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 21. 21 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. 22 धावांची आवश्यकता होती. म्हणजे प्रति षटकाचा जर विचार केला तर 21 लागल्या गेल्यात. म्हणजे अजूनही सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 अवस्थेमध्ये पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 23 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यानंतर होणार सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी राजनोली वर्सेस गावदेवी वेले. या टीम मध्ये एक चांगली बिग फाईट मित्र ही पाहायला मिळेल, कारण वेले संघ ही तेवढा ताकदी तोला मोलाचा आहे जेवढा राजनोली संघ आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मित्र आपल्या अनुभवाला मिळेल. चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळते अमर स्पोर्ट कासने वर्सेस मातुश्री चाविंद्रा. प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावांचं योगदान ठेवलं होतं. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 21 अमर स्पोर्ट कासने संघाची पाहायला मिळते धावफलकावरती. राम पाटील येतोय यावेळेस नवीन गोलंदाज. तिसरं षटक अतिशय महत्वपूर्वक आहे. पाहूया या तिसऱ्या षटकामध्ये
कशा प्रकारे गोलंदाजी होते. चांगला गोलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू राम पाटील. यावेळेस आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताला जाते. थोडीशी उचली सुद्धा प्राप्त करून दिली जाते आणि गतीही दिली जाते. गतीला भापता आलं नाहीये. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय राम पाटील यांच्या माध्यमातून. या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस ऑन साइडला दुरून क्षेत्ररक्षक घेतोय. पाहूया एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगले क्षेत्ररक्षक, चांगली फेकी आणि इथं मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. भगवान भोईर यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर एक मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार आणि चौकार. पाहूया आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. संघाला अपेक्षा आहे ती पूर्तता होईल का हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय जरूर मिस टाइम, परंतु सेफ लँडिंग होईल. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा जमा केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथेही पाहायला मिळते. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकते 24 या अंकावरती. आता मात्र 20 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9-20 हे समीकरण अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती राम पाटील. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातो. क्या बात आहे. अपील अतिशय जोरदार केली जाते. एक धाव कंप्लीट करताना पाहायला मिळते आपल्याला. अतिशय अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील मात्र सर लेग बायच्या स्वरूपाने भगवान भोईरला बाद करायचा होता आणि त्या जाल्यामध्ये सापडलाही. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये शरद हलके येतोय फलंदाजीसाठी. या फलंदाजाकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वपूर्वक आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना राम पाटील पाहायला मिळते. परंतु शेवटचा अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल हेही पाहिलं जाईल. कारण इथनं जर धावा आल्या तर कुठेतरी मी म्हणेन की अमर स्पोर्ट कासने संघाला त्याचा फायदा होईल. परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या जर खर्च केली तर येणाऱ्या गोलंदाजाला एक चांगला प्लॅटफॉर्म असेल. कारण धावा भरपूर असतील वाचवण्यासाठी. तर हा जो चेंडू आहे तो खूप महत्वपूर्वक आहे. आतापर्यंत गुड अँड वेल ओव्हरचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. 44 धावांचं लक्ष असताना मात्र फाईट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. अजूनही सामना खुला झालेला नाही आहे. कुठल्या संघाच्या बाजूने लागेल हे सांगू शकत नाहीये. गावदेवी रानोली आणि गावदेवी वेले दोन्ही संघांना विनंती आहे की आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ते अल्पेश गायकवाडकडे जमा करायची आहे. यावेळेस मोठा फटका ज्याची अपेक्षा होती संघाला तो फटका इथं मात्र येताना पाहायला मिळत आहेत. नाव आहे शरद हलके, परंतु फटक्यांमध्ये खूप वजन. धावा मिळतात अर्धा डझन आणि या 6 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या जर पाहिली तर 33 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. धमंगाव ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य राजनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. निश्चित या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असणारे आजी माजी सदस्य असतील, सरपंच उपसरपंच असतील, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या क्रीडा मंचाची शोभा वाढवायची आहे. सन्मान्य कुंडलिकजी भोईर साहेब असतील, त्यानंतर बालाराम भोईर साहेब असतील, आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य साईनाथ पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती
तुम्हा सर्वांसाठी राबवलेली ही स्पर्धा मान आणि सन्मानासाठी मित्र आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2025 महासंग्राम पाहायला मिळतोय. या वेळेस पाहू शकता आपण अप्रतिम चेंडू हाताला जातोय, परंतु छोटी धाव रोखू शकत नाहीयेत. एक धाव कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपाने. एका धावेने धावसंख्या 34 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. शरद ज्यांच्या बॅटमधून आल्या एक मोठा फटका षटकार पाहायला मिळाला होता. आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल मैदानामध्ये येणारा काल सांगून जाईल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे. पाहूया 2 क्षेत्ररक्षक जपावतायत, काय घडतंय. आणि इथं मात्र दोघांमधला तालमेल पाहायला मिळाला नाही आहे आणि तोपर्यंत चेंडू मात्र धरतीला दान. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येमध्ये धावसंख्या पाहतोय आपण 36. आता मात्र 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ बाकी. बॉल टू इक्वेशन डबल. ही मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळते की शेवटपर्यंत आतापर्यंत पाहायला मिळते. कारण आपण मागील 2 सामने पाहिले ना, तर त्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय जणू काय पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये पिछे संघाने एकतर्फी विजय संपादन केलं. त्यानंतर दापोडे संघाने पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय संपादन केलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या फेरीतील सामना दापोडे संघाने या स्पर्धेतील सर्वाधिक 70 धावांची विक्रमी खेळी करताना पाहायला मिळालं. आणि आपण जर पाहिलं तर पूर्णपणे विवश केलं गेलं ओमसाहेब पिछे संघास. इथं पाहूया. या वेळेस लोंगाने लोंगापच्या मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. सेफ झोन म्हटलं जातंय. दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसऱ्या धावीची मागणी तसा पुरवठा. इथेही 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 38 धावा लागल्या गेल्यात. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. धावा किती झाल्या याला महत्व आहे, परंतु आता धावा किती हव्या आहेत याला खूप महत्व उरलेलं आहे. म्हणून आता उलटी गिनती सुरू. 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. जर एखादा विकेट जर प्राप्त केला तर कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव होऊ शकते आणि एखादा मोठा फटका आपला सामना खिशामध्ये घालू शकतात अमर स्पोर्ट कासने संघ. जिद्दीने चिकाटीने संघर्षमय वातावरण करणाऱ्या दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघामधील द्वंद्व युद्ध अप्रतिम. यावेळेस उडवलाय, फिनिश. सामना खल्लास करून टाकलेला आहे षटकाराच्या माध्यमातून. अप्रतिम विजय संपादन केला जातोय. तर चला लगेच बॉलिंग मार्कवरती सज्ज व्हायचा आहे. गावदेवी वेले संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. तर मेनॉनचा पुरस्कार जातोय भगवान यास, ज्याने 19 धावांची बहारदार खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवला.